हे युवान इंजिनियर्सचे सुब्रमण्यम. हॅलो सर. बसा. आपण प्रेझेंटेशन सुरू करूया. येस प्लीज गो अहेड. सुरू करा. युवान इंजिनियर्सचा गेल्या 5 वर्षातील टर्नओव्हर $1.2 बिलियन एवढा आहे. यावर्षी त्यांच्या 2 नवीन फॅक्टरीज सौदी आणि नेदरलँडमध्ये सुरू होणार आहेत. त्यांनी इंडियन मार्केट कॅप्चर करण्यासाठी आपल्या कंपनीला टाईपसाठी रिक्वेस्ट केली आहे. आपण जर त्यांच्याबरोबर टाईप केलं तर त्यांची मार्केट व्हॅल्यू गेल्या वर्षीपेक्षा 12% वाढणार आहे. त्यांचा 12%चा प्रॉफिट म्हणजेच आपल्या कंपनीला 7 ते 8% प्रॉफिट होईल ॲज पर कॉन्ट्रॅक्ट. काकूचा फोन. हा काकू बोल ग. फंक्शन वरून तू घाईघाईतच निघालास? हो अगं जरा मीटिंग होती अर्जंट त्यामुळे निघायला लागलं. नाही पण मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. पण घाई केल्याना डोक्यातूनच जात नाहीये रे तो विषय, म्हणून फोन केला तुला. तू उष्टावणारा बसणार होतास, तुझ्या जागी अंशुमन बसला. तुला तुला राग नाही ना आला? काकू काही नाही रागाला मला. नाही कसं? अरे तो मान तुझा होता, पण बराच वेळ तू आला नाहीस, तू कुठे दिसलाही नाहीस ना मला. आणि शिवाय गुरुजी मग म्हणायला लागले की मुहूर्ताची वेळ टळत चाललीये, म्हणून मग मला अंशुमनला बसवावं लागलं. काकू अगं अर्पिता आणि अंशू ते दोघं आनंदात आहेत ना. ते दोघं आनंदात आहेत म्हणजे मी पण आनंदात आहे. आता डोक्यातनं काढून टाक विषय. खरं सांगू का, असं काही फंक्शन असलं ना की यांची, वहिनीची, भाऊजींची खूप आठवण येते. आपली स्वरा देखणी पोर होती बिचारी. तिचं शेवटचं दर्शन बघवत नव्हतं रे तिच्याकडे. कुठून तुझाच 18वा वाढदिवस होता आणि त्या दिवशी त्यांना इथे यायची बुद्धी झाली आणि तो तुला काढवा आला. सगळं संपून गेलं. काकू प्लीज आता हा विषय काढू नकोस. नाही तुलाच त्याचा त्रास होईल, बाकी काय नाही. हो खूप त्रास होतो रे. कोणाशी बोलू? ही मुलं खूप लहान होती त्यावेळी, त्यांना काय कळणार. पण तुला तर सगळं कळतं ना. म्हणजे तू 18 वर्षाचा होतास ना, तुला तर सगळी परिस्थिती तुझ्या डोळ्यासमोर होती. असो, तुझ्याशी बोलून जरा बरं वाटलं. पण राहू दे, आता तू कामात असशील ना, तुझा जास्त वेळ घेत नाही. तुला तुला त्रास झाला का रे? काकू तू माझ्याशी कधीही बोलू शकतेस, तुला हवं तेव्हा. तुझ्याशीच बोलणार मी, अजून कोण? जाऊ दे, पण तू आता ऑफिस मध्ये अस ना, तू घरी ये, आपण बोलू. वेळेत ये. हा बाय. ही जखम अशीच भळभळत ठेवावी लागेल. सॉरी, प्लीज कंटिन्यू. सर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण कंपनीचा विचार केला. हे नंदुताई, माझ्यासाठी ना ब्लॅक कॉफी कर. हा स्किन साठी चांगली असते. कॉफीने तुला रात्री झोप लागणार नाही आणि डार्क सर्कल्स वाढतील. लेमन टी बरा असतो जास्त स्किन साठी. ओ वाव, व्हेरी ट्रू. लेमन चिकन, यू आर सो इंटेलिजंट. हा ताई, अजून मला सांग ना जरा, स्किन साठी काय काय करायचं, कशी मेंटेन ठेवायची, कसं वेकअप करायचं, कसं स्लीप करायचं, काय काय खायचं, ते सगळं मला सांग. हा माझं डाएट वगैरे सगळं तूच कर. हा ना नंदुताई? काय करते? बोलत नाही काही माझ्याशी? नंदुताई, काय झालंय तुला? गाणं काय नव्हते, असं काय वागतेस तू माझ्यासोबत? मी इतकं टॉक करते तुझ्यासोबत, इतकं मी तुझ्यासोबत बोलायला लागले आणि तू गाणं प्ले करते. स्टॉप कर हे. नंदुताई, दिस इज नॉट फेअर. काय झालंय तुला? अशी गप्प गप्प काय आहेस तू? तू चिडली आहे का ताई माझ्यावरती? चिडण्यासारखं मी काय केलंच नाहीये. ऑडिशनला तर सगळं ऑल ओके होतं.
तू हॅपी होतीस. नंतर मग फ्रेंड्स घरी आले होते. तुला माझे फ्रेंड्स आवडले नाहीत का? हा, तेव्हा तू काकूबाईशी बोलण्यात वेळ का घालवतेस? काकूबाई? कोण काकूबाई बोललो तुला? मला सांग. मी तिच्या ताईचं लग्न अजून झालंच नाहीये. नो वे, काकूबाई झाली ती आता. तिचं नाही लग्न होणार आता. ओ गॉड, मीच बोलले. त्यासाठी चिडलीस का? अरे सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. ते ना ऍक्च्युली होऊन गेलं. ऐक ना, सॉरी ना यार, प्लीज. खरंच तसं बोलायचं नव्हतं. तुला माहितीये ना की आपल्या घरात देवाने डिस्ट्रीब्युशन केलंय. म्हणजे तुला खूप ब्रेन दिलाय आणि मला ब्युटी दिली आहे, हो की नाही? मला ब्रेनच नाहीये. सॉरी ना ताई, खरंच सॉरी. बघ ना, तू किती हुशार आहेस. हा, तू PhD वगैरे करतेस, हो की नाही? कशात करतेस ते? एन्व्हायरमेंटल सायन्स. आणि मला आजच कळलं म्हणजे PhD पूर्ण झाली. ओके, आता काकूबाईला चक्कर येते. यार सॉरी ना यार, माझं ना डोकंच चालत नाही यार. म्हणून तर मामानी मला मॉडेलिंग मध्ये घातलंय ना. मग ते कसं आहे माहिती का? तू अभ्यासात आणि मी मॉडेलिंग मध्ये. सो कूल इट इज. सॉरी ना, आता बच्चे जान लोगे क्या? अब बच्चा एक काम करेगा. बच्चा सीधे नंदुताई के पैर पड़ेगा. गमन्या, बस झालं. मन्या, यू कॉल मी मन्या? मैं तुझा राग केला. ये नाही, तुझी इच्छा वगैरे ठीक आहे, पण दिसताना काय दिसलं? त्याच्याऐवजी मी बसलो उष्टावणाला. अरे मग प्रॉब्लेम काय आहे? हे बघ, अर्पिताचा तू सख्खा भाऊ आहेस, म्हणजे अर्पिताच्या मुलीचा तू सख्खा मामा झालास. अधिकाराने तूच बसायला हवं ना उष्टावणाला. पण समरदादाला काय वाटेल? आई, त्यावेळी मी कसा बसलो पाटावर? त्यानं राजस्थानहून ते बोल आणलं होतं, ते घेऊन मी बसलो पाटावर. अरे मग त्याला सांग ना की मी सांगितलं तुला बस म्हणून. तू कशाला जबाबदारी घेतोयस? आणि हे बघ, मी समरशी बोलले, पण हे बघ परत एकदा बोलेन बस. त्याच्याशी बरं गोड गोड बोलतेस, माझ्यावर मात्र ओरडतेस. कारण तो नाराज झालेला आपल्याला परवडणार नाही. तू फक्त एक काम कर, त्या वृद्धाश्रमाच्या जागेबद्दल समरला काहीही कळू देऊ नकोस. पण मॉम, त्याला सांगावं लागणार ना, नाहीतर बाहेरून कुठून. कळू देऊ नकोस त्याला. त्या जमिनीचे पैसे काहीही झालं तरी तुला आणि अधीरालाच मिळायला पाहिजे. तू परस्पर डील कर ना. अरे ही जबाबदारी घे. अंशुमन, समरला जर कळलं की तिथे वृद्धाश्रम आहे तर तो काहीही करू देणार नाही. या सगळ्या प्रॉपर्टीवर ना नागासारखं वेटोळं घालून बसलाय समरदादा. पण मॉम, त्याला उचलून फेकून का नाही देता येत आपल्याला? मूर्खासारखं बोलू नकोस, म्हणून चिडते मी तुझ्यावर. अरे समर नाग नाहीये. समर सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. तो कमवतोय, कष्ट करतोय, म्हणून तर आपण ऐशोआरामात जगतोय. ह्या सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला आपण जिवंत ठेवायचं, तिला खाऊ पिऊ घालायचं, तिचे लाड करायचे. आणि मग एकदा का तिने सोन्याचं अंड दिलं की ते सोन्याचं अंड आपण बाजारात जाऊन विकायचं आणि पैसे घ्यायचे. सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला कापायची नसते, तिला आपल्या ताब्यात ठेवायचं असतं. कळलं? येस मॉम. ही जी मुलगी आहे ना, ब्लॅक ड्रेस, तिला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढायचं. पण मॅम, अधीरा राजवाडे. आणि अधीराला नकार अजिबात आवडत. माझ्या बॉयफ्रेंडचा फोटोज काढतेस तू? हाऊ डेअर यू? तू कोण आहेस?
अधिराजय. तुझ्या सकट या त्या रेस्टॉरंटला सुद्धा विकत घेऊ शकते, पण तसं मी करणार नाहीये, कारण हे रेस्टॉरंट मला आवडलंय, तू मला नाही आवडतेस. मॅनेजर, येस मॅम. हिला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा. जे काय बिल असेल ते मी भरेल. प्लीज. तू हे असं काहीतरी विचित्र वागतेस, नंतर 4 चौघात येऊन मला मिठी मारतेस. दिस इज लव्ह. जे जे तुला कळत नाही ते. आणि काय रे, फंक्शनला का नाही आलास तू? तू मला हगही करतेस आणि फटकाही मारतेस. अगं बघणारी लोक काय बोलतील? काही बोलू देत, आय डोंट केअर. जे आहे ते सांग त्यांना की माझी गर्लफ्रेंड मला बोलवत होती तिच्या घरी तिच्या फॅमिलीशी ओळख करून द्यायला, पण मी नाही गेलो आणि म्हणून ती चिडली. येणार होतो मी. तू खोटं बोलतोस. मी खरंच येणार होतो. मग का आला नाहीस रो? मला तुझी आणि पिंट्या दादाची ओळख करून द्यायची होती. डायरेक्ट पिंट्या दादाशी? ऑफकोर्स. बरं तू बस, प्लीज बस. तुला ज्यूस मागू? घशाला कोरड पडली आहे. डोंट टेल मी आता तुला हेही येलस वाटतं. अरे अधिरा बघ, मी काय म्हणून येणार होतो ग तुझ्या घरी? सांग ना, ते इतक्या फंक्शन मध्ये. मला सांग, इतक्या गडबडीत जर मी आलो असतो तर लक्षात तरी राहिलो असतो का तुझ्या पिंट्या दादाला? हॅलो, पिंट्या दादा बद्दल बोलतोयस तू? पिंट्या दादा इज नेक्स्ट लेवल. त्याला माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात असतात. ओके, अगदी फालतू गोष्टी सुद्धा. अच्छा, म्हणजे मी फालतू? बाय. ए अडी, कम ऑन यार, तू आल्यापासून फक्त भांडतीयस माझ्याशी. मी? हो तू. मी भांडतीये? हा. म्हणजे तू काहीच करत नाहीस, मी भांडतीये? नाही. अरे आल्यापासून एकदा सुद्धा सॉरी बोलला नाहीयेस तू. ओके ओके, सॉरी, आय एम सॉरी. कूल. तू शांत, प्लीज शांत. ओके, आय लव्ह. एकदम इम्पॉसिबल आहेस तू आधी. आय लव्ह यू टू. आपण ज्यूस ऑर्डर करू. ज्यूस नको मला. कॅफे फ्रॅपे विथ एक्स्ट्रा चोको स्पार्कल्स. थँक मी लेटर. रोहन, हे बघ, याचे फंक्शन्स असतात ना तेव्हा फॅमिलीचा मूड हॅपी असतो आणि तेव्हा ते सगळं ऍक्सेप्ट करतात. म्हणून मी तुला बोलवत होते, पण तू माझं काही ऐकतच नाहीस. सतत लांब लांब पळत असतोस. मी इतकं करते तुझ्यासाठी आणि आयुष्यभर आपण अशा या एलएस रेस्टॉरंट मध्ये भेटणार आहे का? इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर मेरे भाई की. काय काही नाही ताई. मी तर म्युझिक डिरेक्टर विचारला होता. नाही माहित. बप्पी लहरी. काय झालंय? काही नाही ताई. मी 10 वेळा विचारणार, मग तू नाही म्हणणार, तरी मी विचारत राहणार, मग तू इरिटेट होणार. त्यापेक्षा सांगून टाक ना. ओके, सो अधिरा पुन्हा भांडली. ओ, एकटीच? ताई, नाही म्हणजे भांडायला सहसा 2 माणसं लागतात ना, म्हणून विचारलं. बंधू ताई, ती ना खूप इररिलेव्हंट अपेक्षा करते ग. तिचं म्हणणं होतं की मी तिच्या घरच्या फंक्शनला जाऊन सगळ्यांना भेटायला हवं. मग अगं पण मी कसं जाणार? तिने आमच्याबद्दल अजून कोणालाच सांगितलं नाहीये. अरे हो, पण तिने बोलावलं होतं ना स्वतःहून घरी. मग कुठून तरी सुरुवात होते ना, जायचं मग. नंदूताई, मी ऑकवर्ड झालो असतो. आणि असं नाहीये ना की मी आज नाही गेलो म्हणजे कधीच नाही जाणार. मी जाईन ना, फक्त तिच्या मनासारखं नाही गेलं ना की टॉक्सिक होते ते. मग मला वाटतं नको लग्न तिच्याशी. असं कसं नको लग्न?
2 वर्ष गावभर फिरलायस ना तिला घेऊन. तो काय उगाच फिरत होतास टाइमपास म्हणून? नाही ताई, हे बघ मला ती खूप आवडते. अगं पण ती इम्पल्सिव्ह आहे. अर्थात ती पैशावाल्या घरातली आहे म्हणून तिला पैशाचा काहीच विचार नसतो. आणि बघ ना ताई, आपलं हे घर तिच्यासमोर खूप छोटं आहे. अरे माझ्याकडे एवढे पैसेही नसतात. मला नाही वाटत ती आपल्या घरात फिट होईल. रोहन, रोहन, अरे पण तू मुळात हे गृहीत का धरतोयस? तिचेही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे ना, मग या गोष्टींचा विचार तिने केला नसेल का? आणि मुळात प्रेम ना हे असं घर वगैरे बघून कोणी करत नसतं. माणूस आणि माणसाचं मन बघून करतात. ताई हे सगळं ना बोलायला ठीक असतं. अरे वागायलाही तितकंच सोपं आहे. मुळात मला एक गोष्ट सांग, तुझं खरं प्रेम आहे ना तिच्यावर? ऑफकोर्स ताई आहे. अगं पण तिला लग्न करायचं, तेही लगेच. आणि मी काय? मी काय? काय नाही. रोहन, ताई तुला माहिती आहे, तुझं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. माझ्या लग्नाचा आणि तुझ्या लग्नाचा काय संबंध आहे रे? संबंध नाही कसा नंदू? तो तुझा धाकटा भाऊ आहे आणि मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं नसताना तो कसा काय लग्न करेल? हो बाबा, पण म्हणजे मला लग्नासाठी मुलगा मिळेपर्यंत त्याचं लग्न थांबवून ठेवणार आहोत का आपण? हो. माझ्यासाठी काय आकाशातून उगवणार आहे का एखादा मुलगा? उगवणार. आजी? हा आजी बोल. नक्षत्रासारखा नातू आहे माझा समोर आणि तुम्हाला त्याच्यासाठी एक मुलगी शोधता येत नाही? अरे मित्र आहात का कोण आहात तुम्ही? तुम्हाला नाही असं वाटत की आपल्या मित्रांनी लग्न करून सुखी व्हावं असं? हो वाटतं ना. मग ते नुसतं वाटणं काय कोणाच्या बोडक्यावर थापायचंय का? तो नाही तर तुम्ही तरी मनावर घ्या रे. त्याचं लग्न ना आता तुमची जबाबदारी आहे. अरे भेटलेली पहिलीच मुलगी त्याला आवडेल असं नाही ना, वेळ लागतो. हो बरोबर आहे तुझं आजी. तुझं सगळं पटतंय मला. तुझा विश्वास नाही बसणार. मी रोज त्याच्याशी बोलते या विषयावर. लग्न कर, मुलगी बघ, मी भेटवते, पण तो ना विषय काढला की पळून जातो ग. काय करणार? अरे मग धरून ठेवा त्याला, कंपल्सन करा, डोक्यावर बसा त्याच्या, ब्लॅकमेल करा, काही करा, पण तो तयार होईपर्यंत आपण त्याच्याशी हे असं बोलत राहायचं. कळलं? हो कळलं. आणि त्याचं लग्न ठरलं नाही ना तर आपली ही फ्रेंडशिप संपली असं समज. हॅलो. आता नाही झालं माझं लग्न तर बाबा तुम्ही ह्याला काय असाच ठेवणार आहात का बिन लग्नाचा? ओ राहीन. ए तू गप्पा बसा. ए ताई तू गप्प बस. मी तुझ्याशी बोलत नाही आणि तू मरे मरे बोलू नकोस. मी फटकावून काढीन तुला. फटका? बाबा एक गोष्ट ना आपल्यात क्लिअर असू दे, माझं लग्न आणि तुझं लग्न याचा एकमेकांशी संबंध नाही. बाबा मला त्याचं नुकसान होऊ द्यायचं नाहीये. माझं काही नुकसान होणार नाही. तू गप्पा बस. लहान आहेस तुम्ही, तुझ्याशी बोलते ना. बाबा सांगा. अरे तू मला तुम्ही दोघंही माझा ऐकाल का? नंदू अगं त्याचं लग्न व्हायलाच हवंय, पण त्याआधी तुझं लग्न व्हावं असं मला वाटतं. नंदू तू मला कन्यादानाचं पुण्य मिळू देणार नाहीयेस का? अगं मुलीचं लग्न व्हावं हे बापाचं स्वप्न असतं. बाबा सुश आहे. अगं ते प्रकरणच वेगळं आहे. तिच्याकडून मला कसलीही अपेक्षा नाही, पण तुझ्याकडून आहे. बाबा ऐका ना, मी काय म्हणते, प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं. त्या नशिबाचा वेग वेगळा असतो, वेळ वेगळी असते. मग आपण माझ्या नशिबाचा फटका त्या पोराला का देतोय? इतकी छान मुलगी आहे त्याच्या आयुष्यात, करूया ना त्याचं लग्न आपण. नाही ताई, मुळात मला तुझा एकटेपणाच पटत नाही. अरे मी लग्न करणार आणि तू एकटी राहणार असं काहीही होणार नाहीये. बाळा अगं म्हातारपणी मला तुझी चिंता लागून राहणार. निदान माझ्या मनशांतीचा तरी विचार कर. माझ्यासाठी तरी लग्न कर. करते. आपल्या दाराबाहेर ना असंख्य मुलांची लाईन लागलेली आहे. त्यातला एक मुलगा आपण चूज करूया आणि पटकन लग्न करून टाकूया. इतकं सोपं आहे. कळतंय का तुम्हाला? बाबा कुणी मुलगा नाहीये,
आहे एक मुलगा, तू आधी त्याला भेट आणि मग ठरव लग्न करायचं की नाही ते. म्हणजे तुम्ही दोघांनी मुलगा शोधलायत का माझ्यासाठी? हो. आणि शेवटी ती रोज जॅकची आठवण म्हणून महागातला हार पाण्यात टाकते रे. किती छान सिनेमा होता ना टायटॅनिक. अजरामर प्रेम कथा. झालं, संपली ती तेलाची वाटी. तुला माहिती पिंट्या, त्या सिनेमातला तो जॅक ना अगदी तुझ्यासारखा दिसतो. आजी, एकतर हे इंग्लिश पिक्चर बघणं आता बंद कर. आणि पिंट्या काय हात मारतेस तुम्हाला सगळ्यांसमोर? हा, त्या आदिराला मी इतकं ओरडलो, समजावून सांगितलं, त्या बावटला काही कळत नाही. पण तू तरी आई. अरे चिडतोस काय रे? म्हणून तू तुझ्या डोक्याला मी असं तेल लावून देते. सतत गरम असतं तुझं डोकं. काही गरज नाही, मी लहान नाहीये का आता? अरे माझ्या वेळा मोठा तर नाहीयेस ना, मग लहान असायस तू. माझं लग्न होऊ नाही शकणार रे, आपण तुझं होऊ शकेल ना. अरे लग्नावरती कुठून आली आता तुझी गाडी? मी लग्न करणार नाहीये. का नाही? अरे कोण करणार आहे माझ्याशी लग्न? आणि या सगळ्या लव्ह स्टोरी आहेत ना, या सगळ्या सिनेमात बऱ्या असतात. खऱ्या आयुष्यात असं काही घडत नाही. अरे तू मुलीला भेटायला तयार हो, मग भेटेल तुला. मी कुठल्याही मुलीला भेटणार नाही. तू उगाच मला हट्ट करू नकोस. माझ्यासाठी एकही गोष्ट करू नकोस तू. आज एक तू काय करणार आहेस का? पण तुला माझ्या सुखासाठी छोटीशी गोष्ट करता येत नाहीये. लग्न ही छोटीशी गोष्ट आहे आजी. अरे पण मुलीला भेटायला जाणे छोटीशी गोष्ट आहे ना. ए आजी, 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 इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. अगं रडतेस काय? रडणं आधी बंद कर. बरं बाई, भेटतो मी त्या मुलीला. बस आता रडू नको. नक्की? हो भेटेन, पण पुढे काय होईल याची गॅरंटी नाही. पण मी लवकर सांगते ना. एक मिनिट. हॅलो निकिता, अगं तू वेळ आणि जागा लवकर ठरव. तो तयार आहे. हो. ए आजी, हॅलो. निकिताचा काय संबंध आहे? का ती पण यात सामील आहे? आणि आनंदी बोलवतायत ते मुलीला. तू वेळ आणि जागा तुला पटकन कळू देईल ते. म्हणजे तुम्ही मुलगी बघितलीत? मग मॉम, काय करतेस? अगं ते दागिने कपाटात वगैरे ठेवू नकोस. हा, समरदादाच्या लग्नासाठी प्रयत्न करते आजी, त्यामुळे तुला लागू शकतात. इतक्या वर्षात त्याचं लग्न नाही जमलं, आता काय जमणार आहे? आणि तुझ्या समरदादाचं वय काय माहितीये का तुला? 45. समरदादाकडे आणि त्याच्या पैशाकडे बघता आत्ताही लग्न होईल त्याचं. विषयतली मुलगी सुद्धा लग्न करेल त्याच्याशी. तुला माहितीये तुझ्या समरदादाचं आजपर्यंत लग्न का नाही झालं? कारण मी ते होऊ दिलं नाही. त्याच्या लग्नाचा विषय निघाला ना की मी त्याच्या वाढदिवसाला झालेल्या ऍक्सिडेंटचा विषय काढते. त्याच्या बायकोबद्दल कोणी बोललं ना की मी तुझ्या वडिलांच्या जाण्याबद्दल विषय काढते. तो त्याच्या सुखी संसाराची स्वप्न बघायला लागला ना की मी माझ्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराची त्याला आठवण करून देते. त्या बिचाऱ्याला त्याच्या एकटेपणाची जाणीव झाली ना की मी त्याला तुमच्या जबाबदारीची जाणीव करून देते. खूप अपराधी वाटतं बिचाऱ्याला. काहीही झालं तरी समरचं लग्न होता कामा नये. कारण त्याचं लग्न झालं ना तरी ही सगळी प्रॉपर्टी, सगळा पैसा त्याच्या पुढच्या पिढीच्या नावावर होईल. आणि मग तुमच्या हातात काय येणार? झोळी. राजवाड्यांची सगळी मालमत्ता माझ्याच मुलांना मिळायला हवी. आणि त्यासाठी मी काहीही करेन, अगदी काहीही. आणि समोरचं लग्न होऊ न देणं ही तर अगदी छोटी गोष्ट आहे.
सुटता सुटे